महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा कहर, 5 ठार, 296 हेक्टर पिकाचे नुकसान। मान्सूनपूर्व सुरू झालेल्या अवकाळी पावसाने नांदेड जिल्ह्यात कहर सुरू केला आहे। मागील 20 दिवसात झालेल्या अवकाळी पावसात पडून जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे। सोबत 36 जनावरे दगावली तर जिल्ह्यातील 296 हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे। यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू झाला आहे। दिनांक 1 ते 20 मे या कालावधीत प्रादेशिक हवामान केंद्राकडून अनेक वेळा येलो अलर्ट घोषित झाला होता, मात्र मागील 2 दिवसात ऑरेंज अलर्ट जाहीर झाला होता। या 20 दिवसाच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने तडा घातला आहे। वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि पाऊस यामुळे जीवितहानी व पशुधन दगावल्याच्या घटना घडल्या आहेत। यात आतापर्यंत वीज पडून 5 जणांचा मृत्यू झाला तर लोह्यातील 2, नायगाव 1, कंधार 1 व हिमायतनगरातील एकाचा समावेश आहे। अन्य 3 जण जखमी झाले आहेत। यासोबत लहान मोठे अशी एकूण 36 जनावरे दगावली आहेत। यासोबत अनेक घरांची पडझड झाली आहे। तर अवकाळी पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यातील 296 हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे। यात 171 हेक्टर फळ पिकांचा तर 125 हेक्टर बागायती पिकांचा समावेश आहे। मागील 20 दिवसाच्या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे। अजूनही पुढील काही दिवस हवामान केंद्राने धोकादायक असल्याचे भाकीत वर्तवले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, भीमराव हेबते, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।